काय रे, काय बोलते रे हा? अरे तो आपल्या संग बोलते त्याच्या भाषेत. तो काय बोलते त्याची भाषा आपल्याला समजत नाही. अरे शिवम, शिवम, शिवमची भाषा नेरी आहे का? नेरी आहे का शिवमची भाषा? अजून त्याच्या नव्हतं. काय रे, काय म्हणते रे तू? आत्या व हा काय बोलते व? काय रे बाबू, आता तिकडे अंग जायला रे बा. काय झालं, लढते का तो? काय रे बाबू शिवम, आई अंग धुते ना? नाही वाजी लढत नाही तो ना. दादाला काहीतरी सांगून राहिला, दादाला काही समजतच नाही तो काय बोलते. असं 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 मला वाटलं लढतेच का, त्याची आई गेली अंग आली. नाही आजी, तो माझं बोलते. मी बाहेर चाललो म्हणून तो मला सोबत बाहेर येतो म्हणतो का रे? बाबा नेऊ का याले बाहेर? अरे बा, बाहेर नको नेऊ. तू काय काय हिंडशील तिकडे, ते पोरग उन्हात बिमार पडशील. बाबू जाऊ नये तो दादा संग नाही जाऊ, बाई संग जाय. जाय हो बाई. ते खेळ दारात, बाबूले दारात घेऊन. ताले मामा म्हणतात तू बाई संग खेळ दारात, तू लहान आहेस ना अजून. तू मोठा झाला की येतो मग माझ संग. मी लय दूर जातो तिकडे, लय दूर जातो मी. तू नको येऊ माझ संग. अरे रडू नको ना, मी नेतो ना तुला. चल आपण दारात खेळू. बावली बावली खेळतो का? पाहिजो येऊ नको तू त्याला मागे, माझ्या मागे येईन तो. मी लय दूर जातो तिकडे. बाबू ये इकडे. दादा तिकडे गेला बाबा, दूर गेला दूर. ये तू, ये बाई संग खेळ. काय व त्याच्या मांग लागला. आबा शिवम, शिवम बाई संग जाय. बाई नेऊ बाई अति खेळ. हा दारात खेळू त्याले. हो चालणार रे, चालणार. तू लढतो का? आणि का रे तू त्या जग्याच्याच मागं कोण लागतो रे? हा, मी तुला इतकं चांगलं वागवतो तरी तू माझ्या मागं नाहीच लागत, आणि त्या जग्याच्या मागं लागतो. आणि तो तर तुला नेतही नाही रे. तरी बी तू त्याच्यासाठी लढत आहे ना. माझ्यासाठी लढ, लढ माझ्यासाठी. मी बी तुला नेत नाही. म्हण म्हण दीदी मला बोरणे म्हण. म्हण म्हण लढ माझ्यासाठी. डुबू ना तू डुबू दे. लढला तुझ्यासाठी लढला. नी त्याला नी. हा चल मग, चल माझ्यासोबत येतो का खेळायला? चल चल चल. जो बाई लय दूर नको नेऊ. हा तीच खेळदार पाहिजे. मग आता पडते बातच. तू त्याच्या मनाने चालू दे त्याले. ते आपण पकडलं की पडते तो. मी मस्त वागवतो आधी त्याले, लय मस्त वागवतो ना बाबू मी तुले. लेकर आहेत तर त्याला गमून राहिलं. मस्त राहून राहिला. जातेस का तू कामावर? ते हो का नाही का कायचं? नाही, ते खताचं होतं, पण ते काही तो भाऊ म्हणत फोन लावतो आपलं सदाशिव भाऊच्या इकडे, पण ते अजून काही फोन आला नाही त्याचा. काही नाही तर मग हुकलं असेल. आता काय झाल्या वावरातल्या किस्त काढ्या. आता ते ग्रामपंचायतचं काम येऊन राहिलं, तर म्हटलं पाहतो त्याच्यातच लागून जातो. आता कसं उन्हाळ्याचं काही वावर आहेत तर काही कामं राहत नाही. काही नाही, उन्हाळ्या खाली गमावल्यापेक्षा पाहतो मग आता त्याच्यात जो त्याले लागतातच मजूर. तर मग म्हटलं मी सरपंच भाऊला तसं की पाहायचं, म्हटलं बा आपलं नाव टाक जा त्याच्यात, आपण रिकामच हाव. तर हो म्हणत ते भाऊ. काय तू ना का आहे तर. असं का? बरं. मनोहर, मी काय म्हणत होते, मी ना काही लेडीज राहत नाही काही. जाते ते उद्या आजकाल. कारण तिच्या घरी किती घोर आहे तुला तर माहित आहे. ती काही राहत नाही काही. तर म्हटलं तुला काय करायचं आहे, काय द्यायचं आहे ते देऊन दे. ते चालली जाईन अजून. मग तू म्हणशील पा मा चालली गेली बाई. नाही म्हणजे कपडे कपडे नको घेऊ तिले. नाही म्हणे बाई. बाई म्हणे काही नको खर्चात पाडू म्हणे मनोहरले. पण मनोहर, औंदा अधिक महिना आहे, समजेल जण घेतात. म्हटलं नाही 200ची पण 100ची एक साडी आणतीले. कशी आपली बाई घालते, कशी आणली तुला तरी हडकानं घालते ते तुला घरची साडी. आणि हे बाय पिंकीले नको घेऊ एका परी ड्रेस, पण त्या राणीले घे. हा साजरं नाही लागत. सकाळी तिचा देर काही नाही म्हणणार, पण ते देरानेच म्हणीन की नीलमाया पोरीले मोठा आणि एक कपडा नाही घेतला, असं होईन ना. हे पिंकीले नको घेऊ, काही नाही होते आपलीच आहे. आणि शिवमसाठी 200 रुपये देऊन दे मीनाच्या हातात. त्याचंही काही नाही घेत दिलं, ड्रेस आणलात नाही तर चालते, आपलेच होते. शेवटी कसं असते, तिची माय म्हणीनच मग पोरीले घेतला नाही एक फराक आले माई पोरगी सपादली नाही, असं होते ना. आपल्या बाईले मुख करावं लागेल मग. तर त्याच्यापेक्षा असं कर, मीनाली एक हलकी फुलकी कशी साडी आण आणि राणीले ड्रेस आण. आणि शिवमचे 100 रुपये दे, 200चे काही काम नाही. 100 रुपये तिच्या साडीवर ठेवून दे आणि जाय तिकडे. पाहुण्याचं दुपट्टन लागेल रे. झालं.
नाही नाही, मी सगळ्याला कपडे घेतो ना. मी अधिक महिना आहे म्हणतो अनुदान ते काय, तर मग घेतो ना. मग काय होऊन राहिलो, कपडे घेतो मी. कोण बाई तर म्हणे राहतो म्हणे 4-5 दिवस. तिचं काय खरं आहे रे? काची 4-5 दिवस राहते, तिच्या घरचा हल्ला गोंधळ आहे ना. कपडे करतो का मग सगळे इले तू? पैसे तर मग जसं माझ्याजवळ तर आता काहीच नाही. एक तुम्ही तिच्या घरी जाऊन बसली, काही मजुरी नाही ना काहीच नाही, नाही तर माझ्याजवळ मजुरीचे पैसे राहतात. तर बाबा जोडी काही नाही म्हणे. बुड्याला विचारलं मी, म्हणलं आहे का काही 200-400 जमा? तर काहीच नाही म्हणते. बुडा म्हणते मी कुठेच गेलो नाही. नाही नाही, ते ते त्याच्या जोडी काही नाही. पैसे आहेत माझं, तू नको टेन्शन घेऊ. बरं मग, मी बोलतो मीनाबाई संग. मला वाटलं आहे का ते 4-5 दिवस, पण मी मुका होतो. नाही नाही, कपडे घेतो ना त्याले, सगळे घेतो. मी टाकते ना आता बाज, मला का टाकता येत नाही का? हो, जाय काही चादर गिदर आणायच्यावर. आता लोक टाका लागत होते तर नाही, त्याला तर ती खाली बसवलं. किती पण करा, हे नावच नाहीये मला तर. बसू का बाबू याच्यावर आता? हो, या 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 इकून बसा इकून. मी बसतो बसतो वजे वजे बसतो मी. हा, थकवासलं आला रे बा. अंग टाकता का? अंग टाका नाही तर. नाही, बसतो ना घंटाभर. लेकरं काही येतात रे. लेकरं असले की गमते. येतील ना आता. आता ते गेले तर वहिनी तर मग राहिले 2 दिवस. काहून याद येऊन राहिली का? नाही, हे लायण्या सुनबाईचे भाऊ ती लय होते ना. ते करते मोठी, तिला सवय पडली समजायची. ते समजा बरोबर करते. लायण्या बाईले सुचत नाही. असं कर बरं कृष्णा, मले की नाही पाण्यात उलसक साखर टाक आणि मीठ टाक उलसक, आणि ते दे बरं साखर पाणी. बरं वाटेन जसक तू पितो जरसक. बरं बरं, मी आणतो करून. मग थांबा, बसताना ती का पडसान, नाही तर मग मी जाईन तिकडे. नाही नाही, पळत गिरत नाही, बसतो मी. ऐ, साखर पीठ पाणी कर. बघा ना काय म्हणतात तुमचे बाबा. म्हणजे मी एवढं करून राहिली तरी काही नाव आहे का? तरी पण ते मीनाचंच नाव आहे तोंडावरती. मोठी सुनबाई सगळं करते आणि मी काही नाही करत का? जास्त चपरू नको. साखर पाणी कर मुगड्यानं. अक्कल कुठे आहे तुली? वहिनीनं आता लोक साखर पाणी देऊन सगळं पद्धतशीर ठेवलं असतं. तेल तोंडानं मागा लागलं ना, हा फरक आहे तोल्यातून त्या वहिनीत. आणि इकडे. इरीला लागलं वाटते तेल, नाही? एवढं मोठं तेल ओतलं त्या कढईत. इरीतून उपसून आणलं असेल. फुकटच भेटते. काय होईते कढईभर तेल ठेवलं तपेले, काय करून राहिलं असं? एवढी महागाई गगनाले भेटली. हा, सरकार सांगून राहिलं की तेल कमी वापरा. आणि मा सासूले पाय ना, जशी काय 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 अंग धुवा लागते त्या तेलात. एवढी मोठी कढईभर तेल ठेवलं. माय 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 माय. ओय, जास्तीची शिल्लक नको बोलू. त्या सरकारच्या बापाच्या घरचं तेल नाही आणलं मी, माच पोरानं आणलं कमावून. आम्ही घे रोजचं नाही खात तेला तुपाचं. माई पोरगी आली, मा लेकीले का पावनसरी करू नये का मी? आणि कोणतं कढई भर तेल आहे हे? ये ना घालणं जसं मुंडकं त्याच्यात. खाच्या बाबती नाही तुला सरकार आठवतो आणि काही आठवतो? मै पोरगी आली तर तिच्या पावन चाराचा तेल मोजून राहिली लागे. कशी आहे हो पट्टोंडाची गुडी? अडाणीच्या अडाणी. अहो पाय ना जशा बातम्या गीतम्या ऐकत जाणार जरसं. जगात तेल नाही ना, दुनियेतलं तेल सरलं ना, आणि तुम्ही काय उरलं सुरलं तुम्ही सरवता? काय झालं? काय झालं का काय झालं? पाना बुडीनं किती तेल ठेवलं तर पेले. बाय 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 बाय. तेल नाही ना इकडे. मा काय करून राहिली मा तू? तेल काय गरम केलं? काय नाही, भजन कुरोड्या काढून राहिली. भाजी केली गोबीची आणि लगे पोळ्या केल्या. आणि मनोहर आंबे आणतो म्हणते, रस करी. तर उलचे भजे काढतो आणि कुरोडी पापड तळतो. काय काय मी काय कोणते आलू बोंडे नाही तळून राहिली. इली इतकं बाजार भरवा लागते. पुरणाची डाळ टाका म्हटलं, समोरचे हात मोडले होते. पुरणाची डाळ टाकल्याने गेली मला लेकीसाठी. केल्या ना साध्या पोळ्या, नका टाकू म्हणा पुरणाची डाळ. माय माई, मग तुमचे का हात मोडले का? माय मोडले तर तुम्ही कोण नाही केले? लय तुमच्या लेकीले पुरणाची पोळी खाऊ घालायची होती तर. माझ्या कुठे नांदी लागतात तिचं काय? काही करत राहते ती. काहीच नाही करायला लागत पूर्ण गिरणाचं. तुम्हाला तर सांगितलं की नाही, मला काहीच नाही सहनच होत नाही ना. मला फोटोज बिघडते.
तुम्ही काहीच नका करू, मी माले तेच सांगून राहिली, ते ऐकतच नाही. जाऊ द्या, त्याच्या काही नादी नका लागू. वहिनी, चला ना, तुम्ही म्हणा ना तुमच्या केसाईले मेहंदी लावून द्या लागते. चला ना मग, मी हाव तर लावून देतो ना मग. हा हो, लाव तिच्या जशी तोंडाला लावजो, उरली सुरली बाकीची जागी लावजो. मेहंदी लावते मोठी, मग पोरीले पाहुणचार करणं नाही होत. मेहंद्या लावते, मेहंदी आहे. तुला भांडणं करायचे आहेत का? मी सुखानं राहू का भांडणं करून जाऊ? मला राहू दे बाई, ना मी चालली. मला काय नाही पाहिजे, तो भजातवाला ना कुरोडे ना पापड, मला काहीच नाही पाहिजे. शांतता राहू दे बाई. उचलून ठेवते कढई खाली. अजिबात भजांनी तळ्याचा ना कुरोडे नाही तळ्याची. काय काम आहे वा? तुला सांगितलं ना मला काही पाहिजे नाही. हा काका काय मेली का तुझी माय? मी मेल्यावर तर तुला ती प्याला भर पाणी नाही भेटत बाई. तर पाहुणचार काही भेटीन, पण मी हाव ना, मी हाव ते करतोच. आणि कोण काय म्हणते तर पाय तुम्ही. काय वहिनी, याची कायच गरज होती? हाय की नाही? काही गरज नव्हती, पण तुमचा भाऊ ऐकते काय? उलट माय मला किती बोलले राहती. मला म्हणा तू हलकटच आहेस, मा बहिणीला तुला काही कराच वाटत नाही. सांग बाई, म्हणजे मी काय एवढी काही हाव का? मी तर तुम्हाला बनारसी साडी घेत होती, पण तुमच्या भावाची तेवढी कमाई नाही ना. तुमचा भाऊ तेवढा कमावत नाही ना. त्याची तर 6 लाख रुपये महिना कमाई असती, तर मी तुम्हाला बनारसी साडी घेतली असती. मग मन लय मोठा आहे ना. आणि तुमचा भाऊ मलाच हलकटासारखा बोलला. बस झालं, ते दे तिला हातात, ते पैसे दे. बाई मी ना ते लेकराचे कपड्याचे पैसेच नाही बा, आणि तिकडे घेजो हा कपडे. ते लेकरायला काही मुले नेणं हे काही पुरत नाही. हा, पण तसेच आणा अंदाजे तर माप चुकतील. तर हे बाय, राणीले 1000 रुपये दिले, पिंकीले 1000 रुपये, आणि शिवमसाठी 500 रुपये. त्याचा डरच होती 500 रुपयाचा. आणि या दोघी बहिणीले 1000 रुपयाचे साजरे पाहुण्याले कपडे आणायला लावजो. हा, आणि पाहुण्याले ते दुपट टोपी. पाहुण्याले म्हणा तुम्हाला ड्रेस काही घेतला नाही म्हणा मनोरनं. तुम्ही आले ना म्हणा म्हणून. अरे ते येत होते, पण आमच्या बुडी भाऊची तब्येत नाही ना बरोबर. नाही तर ते काय किसना भाऊ येऊन राहील, ते किसना भाऊ म्हणत मी येतो. मी म्हणले या तोंडाला म्हणत, पण ते आधी बुड्याची तब्येत बिघडली त्याच्यानं आले नाहीत. हो, सांगत म्हणले पाहुणे. म्हटलं जाऊ द्या, तेवढं काही नाही. आपल्याला समजत्याचा म्हातारा माणूस आहे, घरात तर चालतेच आहे. आता बरं आहे म्हणून, पण मग आता काही येत नाही, गळ्या येतो दिवाळीली. हो, यायचं तसं काही नाही. दे ना ते साडी तिच्या हातात, ते ओटी का घेऊनच बसतं काय? तिच्या हातातून सुटतच नाही. देतो ना, घ्या हो बाई घ्या. तशी देतात का ओटी? घ्या हो बाई घ्या. म्हणजे माई पोरगी काय निरा घ्यायलाच गेलाय काय? हलकट दिसते का तुला माई पोरगी? बाकी ते उपट आहे बुडी. सांगा आता, मी काय म्हटलं काय? घ्या म्हटलं, मग काय म्हणू? घेऊ नका, राहू दे, घेऊ नका. मा मुकी राय ना, वहिनी बरोबर करतात ना. वहिनी मस्त आहे, मनोहर साडी मस्त आहे रे. ते सुषमाच्या जवळचीच आहे बाई. चांगलं माहिती येईल. माया घालासारखी साडी आहे, बायचा घालचा. आहे तर मनसान भाव जवळची दिली तर हलकीच दिली शीन, साजरी दिली. तुमच्या भावानं हातानं काढून घेतली मा पेटीतली. मी ही साडी स्वतः घालणार होती. मला मावशीच्या दिराच्या पोरीच्या लग्नाला गेली होती मी, तर ती भेटली होती मला ही साडी लग्नात. मला लय आवडला हा रंग. मी घालणार होती, पण तुमच्या भावानं का हिसकून घेतली मा हातातली. म्हणत मा बहिणली दे. दे, सोड ते हातातली साडी. तिची आता सुटत नाही जसं. जाय ते लेकराईला बोलावणार, लेकराच्या हातात पैसे दे. येतो ना बाय बाई. तुम्हाला तर वाटते तशी मी देतच नाही. मी ना घालजो बाई, साजरी साडी आहे ना. अहो मा घालतो ना मी, आणि पण याचं काही कामच नव्हतं ना म्हणून. आता मा का भाऊ काल लग्न झालं का? नवं असते हे. आता मी म्हातारी होत आली, आणि काल आता फालतूच काही काम नाही याचं, तो उगाच करतो. तसं या वाटते रे, तसं या वाटते, रा वाटते. 2 दिवस झालं हे साडी चोडी ते पाहुणचार ते काही नाही ना. त्याला उलट या नाही वाटत, खरं सांगतो. नाही हो बाई, काय 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 हे थोडी आहे, असं थोडी असते. जे करावं लागते ते करावंच लागते. मी तर पाहुणे बोलावतो, पण ते काय ते नाही, ते त्या तब्येतच्यानं नाही आले ते. मा ये बरं, येतो वटी भरून घेतो मग मी आता. आता मला खायला पाहिजे हे. अव ते समजा जणी भरतात माईची वटी अधिक महिन्यात, म्हणतात लय पुण्य भेटते. म्हणून आणलं मी बी हे.
सगळ्या जणी आमच्या गावात भरल्या माय बाई. जाऊ जाऊ मायच्या घरी जाऊ जाऊ भरल्या. मग मी आणलं आपण चाललो अनास करण्यानं तर चला म्हणून आणलं. माय बाई तुम्ही आणली का मायची वटी? हो ना, मी आता म्हटलं मला मायची वटी भरायला जातो पण काही जाणं नाही झालं. तुमचं बरं बाई, हातचं आहे सारं सारंच कोल्या जाते बाई बाई. माय बाई लगे नारळ आणि बांगड्या माय सरच आणलं हो तुम्ही तर. घे पाहून असं असते वटीचं सामान. तुले तर ननदच्या साडीवर 2 बांगड्या नाही ठेवल्या गेल्या. हा पाय मा पोरीनं कसं आणलं सगळं बरोबर. लय हुशार आहे तुमची पोरगी. पाहू द्या हो इकडे. हो वहिनी माझ्या हातात दे दे ना मा. घे हातात तले. हा दे. वहिनी तुम्ही भरायला लागत होती तुमच्या आईची ओटी. भरली नशील तर काय तर. आता गेलती तर काय काय भरली नाही का होत व्या? अशी नाही भरली. एवढी एवढी साजरी साडी दिली का तुमच्या पोरानं घेऊन मला मायासाठी? हा पहा ना तुमचा जवई किती चांगला आहे. नशीब लागते असा नवरा भेटायले. किती चांगले आहेत बाई भाऊ. सासूली एवढी चांगली साडी दिली आणि तुमचं पोरग नाही वहिनी हे काही भाऊन नाही दिली घेऊन. माझ्या जोडचीच आहे. नाही काही इकत नाही आणली माय बाई. असं का? पाहू द्या आता बाई, पाहू द्या साडी कशी आहे तर. सासरी आहे व साडी मस्त आहे. आता बाई तुम्हाला नाही शोभत पण ही साडी. तुमचं वय काय, या वयात अशा साड्या शोभत नाहीत काही, भारी होतात. राहू द्या आता दिलीच बाई न तर मीच घालून घेईन. मी शिवतो 4 ब्लाऊज आणि मीच घालतो. तुम्हाला शोभत नाही हे काय मीनाबाई? आई अशा साड्या घालतात का? हाय ना आई, मीच घेतो हे साडी. माय बांगडे आहेत मस्त याच्यावर. वहिनी साडी साडी घ्या तुम्ही पण त्या बांगड्या आणि ते पोत आहे की नाही ते आणि लागे ते ते आईले द्या. म्हणजे तिच्या नावानं आणलं ना मी ते. राहू द्या मला नाही पाहिजे. मनच पाहिलं मी फक्त. पा तुमची बहीण. हा तुमच्या बहीणला तर वाटलं की खरंच घेतो की काय मी. मला नाही पाहिजे. मला का नवई आहे का मामा आईले द्या. घ्या हे तुम्ही. मुलची ढंगाची नाही साडी. अहो वहिनी मी तसं नाही म्हटलं ना, फक्त ते पोत आणि बांगडे द्या ना आईले. साडी घ्या ना तुम्ही. आई देते साडी वहिनीला दे. होय तिकडे माली वटी भरली ना मीच घालीन हे साडी. मा दे ना ती वहिनी भांडीन ना नाही तर. मीना मग रे माले दिली न तुया घाल दे माले. तिले काय 7 खाऊन 5ची भूकच आहे दिली.